आमगाव तहसील येथील तहसीलदाराच्या वाहन चालकास अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर मालकांनी मारहाण केल्यानंतर तहसील कार्यालय आमगाव येथील तहसीलदार ॲक्शन मोडवर आले असून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यासाठी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे। या पथकाने सीतेपार या ठिकाणी एक ट्रॅक्टर आणि 3 टिप्पर यांच्यावर गिट्टी वाहतूक करत असताना गिट्टी वाहतूक सुरक्षेची काळजी न घेतल्याबद्दल एक ट्रॅक्टर आणि 3 टिप्परवर कारवाई करून जवळपास 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। तसेच एक ट्रॅक्टर रेती वाहतुकीचा परवाना नसताना देखील वाहतूक करताना आढळून आला। त्यांच्यावर देखील जवळपास 1 लाखांच्या वर दंड ठोठावण्यात आला असून त्यामुळे अवैध रेती वाहनांविरुद्ध आमगाव तहसील कार्यालय ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे तालुक्यातील अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। दिनांक 14/6/2024 ला तहसील कार्यालयाचे वाहन चालक यांना अवैध 2 खनिज माफियाकडून मारहाण करण्यात आल्याने अवैध 2 खनिज माफिया यांच्या विरोधात तीव्र गतीने कारवाई करण्याचे आजच्या सभेत माननीय तहसीलदार महोदयांनी निर्देश दिले। त्यावरून तहसील कार्यालयाच्या पथकासह गस्तीवर निघाले असता मौजा सीतेपार येथे एक ट्रॅक्टर ताडपत्री नसलेला आणि मौजा चिरचाडबांध चौकामध्ये 3 टिप्पर गिट्टीचे ताडपत्री नसलेले तसेच एक रेतीचा मिनी टिप्पर विनापरवाना आढळून आले। सदर वाहने जप्त करून तहसील कार्यालयाच्या परिसरात लावण्यात आले। गिट्टीचे ताडपत्री नसलेल्या वाहनावर सुमारे 1 लाख रुपये दंडात्मक कारवाई होऊ शकते। प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।